नसरापूर येथील 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे। न्यायालयाने हे प्रकरण दुर्मिळात दुर्मिळ स्वरूपाचं असल्याचं नमूद करत आरोपीला कोणतीही दया दाखवता येणार नाही असं स्पष्ट केलंय। या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून राज्यभरातून या निर्णयाचं स्वागत केले जाते। याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या निर्णयाचं स्वागत करत हा निकाल महिलांच्या आणि बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचं म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी। पाहूया। माझ्यासोबत चित्राताई वाघ आहे। ताई, काय सांगाल, जो निर्णय झाला फाशीचा खूपच तुमच्या सरकारने बघा, असं आहे की या राज्यातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जी इच्छा होती, जी भावना होती, त्या भावनाचा आदर सन्माननीय कोर्टाने केलेला आहे। समाज मनाचा आवाज त्या ठिकाणी ऐकलेला आहे आणि त्यानुसार आज त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यामध्ये आलेली आहे। मला असं वाटतं की मी तपास यंत्रणांचं आणि सरकारचं मनापासून अभिनंदन करेन की खरोखर चांगल्या पद्धतीने हा तपास झाला। फास्ट ट्रॅक कोर्ट काय असतं हे दाखवून देण्यात आलं की कमी वेळामध्ये जलद गतीने न्याय कसा दिला जातो। अजूनही आपल्या काही प्रलंबित केसेस आहेत, त्यामुळे मला विश्वास आहे की त्या केसेसमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा निर्णय होईल आणि मला असं वाटतं की फक्त न्याय झाला असं म्हणणं पुरेसं नाही आहे, तर तो न्याय ठळकपणे दिसला पाहिजे आणि तो ठळकपणे न्याय आपल्याला नसरापूरच्या केसमध्ये दिसतोय की राज्यातल्या लेकी बाळींवर जर तुम्ही वाकड्या नजरेने बघाल तर तुम्हाला फाशीवर लटकवू, हा जो मेसेज आहे हा फार महत्त्वाचा आहे। कारण याचा समाजामध्ये पडसाद उमटत असतात। कायद्याबद्दलचा धाक आणि कायद्याबद्दलचा आदर या दोन्ही गोष्टी आज नसरापूरच्या केसमधून समोर आलेल्या आहेत। हे होते चित्रा वाघजी। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया।